राज्यातील गॅस ग्राहकांसाठी आणि रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा LP कंपनीचा गॅस असेल किंवा वेगवेगळ्या कंपनीचे गॅस असतील तर त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय सुद्धा लागू करण्यात आलेले आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे। तर या सरकारने राज्यामध्ये नवनवीन योजना सुरू केलेल्या आहेत। सोबतच राज्यामधील रेशनधारकांसाठी गॅस ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत। ते सुद्धा अगदी झटपट बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन जातील। तर बघा, राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना 1 जानेवारी 2025 पासून अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। बघा, राज्यामध्ये 3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत, त्यापैकी फक्त 2 रेशन कार्डवरती 1 जानेवारी 2025 पासून पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुरू करण्यात येणार आहे। परंतु तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला रेशन कार्ड सोबतच धान्य सुद्धा दिले जाणार आहे। परंतु यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। तर त्या कोणत्या अटी शर्ती आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, राज्यामध्ये 1 जानेवारी 2025 पासून पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या सर्व रेशनधारकांना तांदूळ दिले जाणार नाहीत। बघा, वर्षानुवर्ष मिळणारे तांदूळ शासनाने बंद केलेले आहे। त्याऐवजी गहू, साखर, हरभरा, मोहरीचे तेल, विविध प्रकारचे मसाले, विविध प्रकारच्या डाळी, सोयाबीन, हरभरा यांसारख्या 9 जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून रेशन धान्य दिलं जाणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी अजून महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेले आहेत। सोबतच गॅस ग्राहकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असे लाभ आलेले आहेत। बघा, रेशनधारकांना 1 जानेवारी 2025 पासून पैसे तर मिळणारच आहेत, परंतु हे पैसे कशावरती मिळणार आहेत? तुम्हाला स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जावं लागणार आहे का, तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभागामध्ये जावं लागणार आहे का, त्याविषयी सुद्धा शासनाने अपडेट दिलेले आहे। बघा, गव्हर्नमेंटने मेरा रेशन 2.0 हा ॲप सुरू केलेला आहे। आता हा ॲप आपल्याला मोबाईलमध्येच मिळून जाणार आहे। प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि मेरा रेशन 2.0 हा ॲप डाउनलोड करायचा आहे। या ॲपद्वारे रेशनधारकांची KYC होणार आहे। बघा, तुमची अगोदर KYC झालेली असावी। घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांचे आधार कार्ड घेऊन तुम्हाला स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जाऊन आपली KYC करायची आहे। त्यानंतर जेवढे घरामध्ये सदस्य असतील तर त्यांच्या नावाने रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। सरासरी एका सदस्याच्या नावाने 175 रुपये इतकी रक्कम प्रत्येकी महिन्याला जमा केली जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये 4 व्यक्ती असतील, 5 व्यक्ती असतील तर प्रत्येकाला 175 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। सरासरी प्रत्येक महिन्याला 600 ते 700 रुपयापर्यंत रक्कम दिली जाणार आहे। परंतु त्यासाठी महत्त्वपूर्ण अशा अपडेट करायचे आहेत। याच्यामध्ये जे प्राथमिक स्वरूपामध्ये अपडेट करतील, KYC करतील, फक्त त्यांनाच 1 जानेवारी पासून हा लाभ सुरू करण्यात येणार आहे। सोबतच रेशनधारकांना सरकारकडून किती पैसे मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि ते जर तुम्हाला पैसे बघायचे असतील तर तुम्हाला मेरा रेशन 2.0 हा ॲप डाउनलोड करायचा आहे। परंतु आपल्या रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। त्यानंतरच तुम्हाला किती पैसे मिळतात हे सुद्धा दिसून जाणार आहे। सोबतच नवीन रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी आनंदाची अपडेट आलेली आहे। बघा, ज्यांनी नवीन रेशन कार्ड काढलेलं असेल किंवा ज्यांच्याकडे जुने रेशन कार्ड असेल त्यांना 10 मिनिटांमध्ये हे पैसे सुरू होणार आहे। सोबतच अंत्योदय कार्ड ज्यांच्याकडे आहे किंवा ज्यांना काढायचे आहे त्यानंतर त्यांना 10 मिनिटांमध्ये रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार आहे। सोबतच रेशनची जी कामे असतील, नाव जोडणे, नाव कमी करणे, हे सुद्धा मेरा रेशन 2.0 या गव्हर्नमेंटच्या ॲपवरून करता येणार आहे। सोबतच अन्न पुरवठा विभागामध्ये हा अर्ज सुद्धा द्यायचा आहे। राज्यामधील 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतरित करण्यात येणार आहे। बघा, 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती पैसे तर सुरू होतील, परंतु 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे। सोबतच ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत गॅस दिले जाणार आहे। सोबतच राज्यामधून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 गॅस दिले जाणार आहेत। टोटल मिळून 6 गॅस तुम्हाला वर्षानुवर्ष दिले जाणार आहेत। त्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट करायच्या आहेत, त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। सोबतच राज्यातील रेशन कार्डवरती जो महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा 3रा निर्णय आलेला आहे तो सुद्धा बघून घेऊयात। बघा, राज्यातील सर्व रेशनधारकांना वर्षाला 3 फ्रीमध्ये गॅस दिले जाणार आहेत। तुम्हाला तो अगोदरच सांगितलं, एकतर तुम्हाला केंद्राकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दिले जातील
किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिले जातील। तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही पात्र ठरला असाल तरच तुम्हाला हे गॅस दिले जाणार आहे। आता याची पात्रतेचे मुद्दे सुद्धा सांगतो बघा। तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, सोबतच घरामध्ये 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसली पाहिजे, सोबतच घरामध्ये एखादी 4 चाकी गाडी सुद्धा नसली पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला नसले पाहिजे, पेन्शनधारक नसले पाहिजे। या ज्या बेसिक लेवलच्या अटी आहेत तर त्या अटी शर्तींमध्ये तुम्ही सुद्धा बसला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती 5वा निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आनंदी निर्णय आहे बघा। केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व माता भगिनींना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। जर तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल तर प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे। तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे बघा लाडकी बहीण योजनेचे जसे पैसे आले होते त्याच पद्धतीने आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यावरती 15,000 रुपये इतकी रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी दिले जाणार आहे। ज्यांना अर्ज करायचे असतील तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या वेबसाईटवरून करायचे आहे। सोबतच मोफत पिठाची गिरण बघा, रेशन कार्डवरती 5वा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांना मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी महिला व बालविकास विभागामध्ये हा अर्ज करायचा आहे बघा। तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणाहून तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। परंतु शिलाई मशीनसाठी ऑनलाईन पद्धतीने केंद्राकडून तुम्हाला ही योजना दिली जाणार आहे। सोबतच 6वा निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बघा। यामध्ये काय सांगितलेलं आहे की रेशनधारकांना प्रधानमंत्री आवास योजना, आता सध्याच्या स्थितीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12 लाख इतक्या घरांची मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना सोबतच रमाई आवास योजना या ज्या घरकुल योजना आहेत तर या योजनांच्या अंतर्गत प्रत्येकी वर्षाला 1,30,000 रुपये तुमच्या घरामधील एका नागरिकाला दिले जाणार आहे। तुमच्या घरामध्ये 4 नागरिक असतील तर 4ही नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। परंतु त्यांचे रेशन कार्ड हे वेगवेगळे असायला पाहिजे। सर्वांची नावे जर एकाच रेशन कार्डमध्ये असतील तर तुम्हाला फक्त एकच घरकुल दिलं जाणार आहे। त्यामुळे आपापले रेशन कार्ड वेगवेगळे करायचे आहे। तुमची जर फॅमिली असतील तर सेपरेट सुद्धा रेशन कार्ड करून घ्यायचे आहेत, अन्यथा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। त्याच्यामुळे ज्यांना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल, मोफत पिठाची गिरण या योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्यांनी कमेंटद्वारे कळवायचं आहे। त्यांना अगदी मुद्देसूद माहिती व्हिडिओच्या खाली देणार आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहे बघा। गॅस ग्राहकांना मोफत 6 वस्तू शासनाकडून दिल्या जाणार आहेत। राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींना 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे विस्तांतर करण्याचे आदेश दिलेले होते, परंतु अद्याप कोणाच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर झाले नाहीत। परंतु येत्या 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर होतील असे सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे जे निर्णय आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात बघा। 1 जानेवारी 2025 पासून सर्व नागरिकांना वर्षाला मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। एक तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत 3 टोटल मिळून 6 गॅस दिले जाणार आहेत। परंतु त्याच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु अर्ज करण्याअगोदर महत्त्वाची कामे करायची आहेत, त्यानंतरच तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहेत बघा। एक तर तुम्ही रेशन कार्डची KYC करायची आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल तर रेशनधारकाची सुद्धा KYC करायची आहे आणि गॅस ग्राहकांनी गॅसची सुद्धा KYC करायची आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्याच्यामुळे या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या बघा। प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ सुरू करण्यात आलेला आहे ते सुद्धा सांगतो। राज्यामधील तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्येच हे पैसे दिले जाणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे नियम लागू झालेले आहेत। राज्यामधील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। सबसिडी तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाढवून जास्त सबसिडी देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। त्याचा सुद्धा GR येणार आहे। GR आल्यानंतर आपला व्हिडिओ सुद्धा 100% येणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढ्या पण माता भगिनी पात्र ठरलेल्या
असतील तर त्यांनी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावाने करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। सोबतच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन खरेदीसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकणार आहात। सोबतच मोफत पिठाची गिरण, सोबतच शेळीपालन योजना या ज्या गव्हर्नमेंटची योजना आहेत त्या योजनांचे सुद्धा अर्ज करू शकणार आहात। परंतु गॅस कनेक्शन तुमच्या स्वतःच्या नावाने करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ दिला जाणार आहे। तर बघा, अगदी मुद्देसूद माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनांच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।